मुकुंदनगरमधील धीरज परदेशीच्या हल्ल्यानंतर आरोपीच्या घरावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त। अनधिकृत बांधकामाच्या नोटिसीनंतर पोलिसांची धडक आरोपीच्या घराजवळ। पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांच्या पथकाची पाहणी। परिसरात बॅरिकेडिंग लावण्याचे दिले आदेश। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील मनपा कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याने शहरात संतापाची लाट उसळलेली असतानाच आरोपीच्या घराभोवती प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे। संबंधित घरामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीने संदर्भ 2406 व 07-108 अन्वये नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांनी आरोपीच्या घराजवळ भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित परिसरात बॅरिकेड लावण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि प्रशासनाची धडक कारवाई दिसून येत आहे। हल्ल्यानंतर आरोपीच्या घराबाबत अनधिकृत बांधकामाच्या नोटिसा आणि त्यानंतर पोलिसांकडून बॅरिकेडिंगचे आदेश समोर आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे। ग्रामपंचायत आता पुढील कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।